हॅलो नमस्कार माझे यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं खूप खूप आभारी आहे मी, कारण तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळेच माझे आज यूट्यूबवरती 500K सबस्क्रायबर म्हणजेच 5 लाख सबस्क्रायबर कंप्लीट होतात. तर हे सर्व तुमच्या प्रेमापोटी झालेलं आहे आणि आज मी वांग वांग करत चाललो आहे माझ्या कामासाठी. तर मी तुम्हाला एक विनंती करतोय, तर मित्रांनो 500K कंप्लीट झाल्यानंतर मी एक वेगळं काहीतरी 500Kचं सेलिब्रेशन करावं म्हणतोय. तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे की 500Kचं वेगळं सेलिब्रेशन मी काय करावं आणि कशा प्रकारे 500K म्हणजे 5 लाख आपले फॉलोअर झाल्यामुळं केक त्याचा आनंद कसा मी साजरा करावा आणि तो तुमच्याबरोबर मी शेअर कसा करावा हे तुम्ही मला कमेंट करून सांगावं. की वेगळं काहीतरी झालं पाहिजे हटके, तर तुम्ही मला कमेंट करा, कमेंटमध्ये जावा आणि सांगा की दादा तुम्ही असं असं करा, तर मी ते नक्कीच करण्याचा प्रयत्न करीन. ते गाणं म्हणत नाही का, ढोलकीला बांधील तुझं पाय 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 आणि वळ वळ केलं तरी सोडायचं नाही. हा बरोबर आहे का? कितवीला आहे तुमच्या शाळेला? 8वीला. 7वीला. आणि ती 8वी, ही 5वी आणि ती 8वी. तर काय विशेष शाळेत मग? काय नवं कस काय सर लोक मारतात. अगं आहे पण काय म्हणजे काय नवं जुनं केलं मारते ते पोरींचं असं असं तसं केलं की मारतात. आपण फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. अगं आहे आपण छत्रपतींनाच मानतो. खरंय 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 भावानं, आज जिंकलं तुम्ही, जिंकलं. छत्रपतीचं लग्न प्रेम करून काय मिळतं धोका. प्रेम छत्रपती शिवाजी महाराज चांगला आहे. छत्रपतीचं रक्त आपलं रक्त एकच आहे. हा खरंय खरंय खरंय, ही गोष्ट खरी लाखात एक बोलला बघा. आणि प्रेम करून धोकाच मिळतोय, आहे का नाही? धोका मिळणार. हा खरंय खरंय, पुरी धोका देते त्या. आणि पुरी लय करून आमिर मध्ये जाते परत त्यांना धोका देऊन येते, गरिबांना धोका देते त्या. हे खरंय शब्द तुम्ही मला आज माझं डोळं उघडलं, तुम्ही माझं लाखातला एक शब्द बोलला. तुम्ही खूप हुशार पोर आहे तुम्ही. मला आज कळलं की बारकी पोरं सुद्धा हुशार असते, 7वी 8वीची पोरं सुद्धा हुशार असते ते, फक्त कॉलेजचीच पोरं हुशार नसते ती, तर 7वी 8वी सुद्धा पोरं हुशार असते ते. तर थँक्यू, तुमचं मनापासून आभारी आहे. भेटू नंतर असंच येता जाता तुम्हाला घेत जाईल गाडी. ओके चला. हिरो इकडे बघ, हिरो हिरो असा हिरो हिरो फोटो काढायचा, चष्मा. कुठे जायचं त्याला फिराय? बाबड्याला घेऊन इंदापूर मधल्या इंद्रेश्वर मंदिरात यात्रा चालू आहे. तिथं म्हणलं जरा फिरवून आणावं. मग या गाडीवर 2-3 चक्रा मारल्या की, पण बाबड्या काय उतराय नको म्हणत होता. बळ बळ त्याला उतरवला गाडीतनं. म्हणलं आता काय उतराय तयार नाही. मस्त 20 रुपयात माडूळ फिरवतात या, पण मला बी तेवढा टायमिंग नको का तिथं थांबायला. मग बळच बाबड्याला उतरवला आणि हे असल्या उड्या मारायच्या, टुनटुन उड्या मारायच्या ह्याच्यात बसावलं. मग काय टुनटुन बाबड्या वाढो उड्या मारतो या. वाढो फिरला 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 वाढो फिरला 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 वाढो. आणि यो बारका बेबी आल्यावर बाबड्याला एका झटक्यात टुनुक 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 डायरेक्ट धपाधप पाडलं. मग म्हणलं आता चला. मग आम्ही आलो घरी. वांग वांग करत बाबड्याला सकाळी चक्कर मारायला गेलतो. मग बाबड्याला आपलं चक्कर मारून आणली आणि येताना म्हणलं हिडिओ काढाव. मग हिडिओ काढून बाबड्याला घरी सोडलंय बघा मी आता. आणि संध्याकाळी परत बाबड्या आलाय, नाचतोय कसा. आज इंद्रेश्वर मंदिरात रथयात्रा आहे आणि त्याचा ह्यो बैल आलाय. चांगली चांगली रांगोळी काढली या. बाबड्याला गंध लावलाय आणि मग मी पण गंध लावला, मस्त चंदनाचा गंध. आणि इकडं महिलांचं टाळ पथक होतं, तर खूप छान महिलांचा परफॉर्मन्स होता. बाबड्या त्या गाण्याच्या आवाजावर नाचायचा, असं छान छान मस्त मध्ये बाबड्या डान्स करत होता. आणि मग काय आम्ही महिलांच्या इकडे टाळ पथक बघायला थांबलो होतो. इंदापूर मधल्या महिलांनी चांगला सहभाग घेतला होता आणि छान असं तिथं डान्स वगैरे केला. तर हे महिलांनी चौकामध्ये छान डान्स केला आणि हे टाळ पथक होतं बरं का. बघा किती छान असं नाचत या. आता पाठीमाग विठ्ठलाचं गाणं होतं, मी कॉपीराईट येईल म्हणून ते गाणं कट केलं आणि माझा व्हॉइस दिलाय, कारण गाणं चालत नाही ना. कॉपीराईट आलं म्हणजे सगळ्याच व्हिडिओचा इस्कूट झाला म्हणायचं समजा.
म्हणून मी आपलं माझं बोलून जाऊ. पण विठ्ठलाचं गाणं होतं आणि छान असा परफॉर्मन्स होता. हे आपले कसले बाबा म्हणायचे ह्यांना तिकडे नागास्वामी, हे इंदापुरातलेच नागास्वामी बघा कसं भारी डान्स करतात ते. एक नंबर डान्स होता. ह्यांच्या बी गाण्याला डान्सला कॉपीराईट येईल म्हणून मी बी आपलं ते गाणं कट केलं आणि माझा आवाज दिला. कसा डान्स खतरनाक बघा. ही केसावाला बाबाला भारी नाचतं या. एक नंबर डान्स करत होते. पण काय लय वेळ पोराचा डान्स बघायला भेटला नाही. थोडंच गाणं वाजवलं आपल्या इथे चौकात आणि त्यांनी लगेच बास केलं. मग आम्ही काय रथाचा फोटो बिटो काढला. पोरं पुढे दाव्याने ओढत होती. ग्रामदैवत इंद्रेश्वर देवाची यात्रा होती. पाठीमागं दावे पुढे दावे रथाने ओढायला. पोरांनी बी लय जोश दाखवला. फुल एन्जॉय मध्ये पोरं पण हे रथाचं नुसतं एक नंबर सजवला होता. आणि पोरांनी इकडे डान्स बिन्स करत रथ ओढत होती. काय धुळाच करून टाकलाय. नुसती आखी पेटात गर्दीच गर्दी, माहिंदुळी गर्दी. अशा प्रकारे इंद्रेश्वर देवाची यात्रा रथयात्रा संपन्न झाली एकदम मस्त थाटामाटात.